राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर निर्णय झालेला आहे। सरसकट शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची देखील बातमी आलेली आहे। आता जर पाहायला गेलं तर पीक विमा, कर्जमाफी व नुकसान भरपाई या संदर्भातील देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। पहिले शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी, शेतकऱ्यांच्या अश्रूंवर मायेची फुंकार, जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही। आता जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना मदत करताना आता नियम आणि निषेध न पाहता NDRFचे निषेध बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल। झालेल्या हानीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे। पीक नुकसानीची माहिती 72 तासांमध्ये विमा कंपनीस कळवा, शेतकऱ्यांना आव्हान। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। सध्या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे। त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत। मात्र त्यासाठी पीक नुकसानीची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी 72 तासांमध्ये विमा कंपनीस कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे। अखेर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी, कापूस सोयाबीन उत्पादकांना पुढच्या आठवड्यामध्ये अर्थसहाय्य, धनंजय मुंडे यांनी दिले निर्देश। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4194 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ सोडून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट खात्यामध्ये वितरित करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 10 सप्टेंबर पासून पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। सोयाबीन हरभऱ्याच्या दरामध्ये पहिल्यांदाच वाढ, हंगामापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सणासुदीच्या दिवसामध्ये सातत्याने दरवाढ होत आहे। मात्र सोयाबीनला वर्षभरामध्ये हमीभाव देखील मिळालेला नाही। 4000 रुपये क्विंटलवर दर स्थिरावलेले होते। आता महिनाभरामध्ये हंगाम सुरू होत असताना सोयाबीनला 4600 रुपयांवर दर मिळाला आहे। शिवाय 5-5.5 हजारांवर स्थिरावलेल्या हरभऱ्यालाही पहिल्यांदाच 7500 रुपयापर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण आहे। अतिवृष्टी बाधितांना निष्कापलीकडे मदत देऊ, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची शेतकऱ्यांना ग्वाही। आता जर पाहायला गेलं तर बाधित शेतकऱ्यांच्या पदरामध्ये जास्तीत जास्त आर्थिक मदत पडावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे। त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देखील मिळणार आहे। देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेती विकासासाठी डिजिटल युगाची पायाभरणी, केंद्र सरकारकडून स्वातंत्र्य अभियानासह 7 योजनांनाही मान्यता। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि उत्पन्न वाढण्यासाठी एकूण 14,235 कोटी रुपये खर्चाच्या 7 योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। या योजनांमध्ये प्रामुख्याने डिजिटल कृषी, पीक विज्ञान, कृषी शिक्षण, दुग्ध उत्पादन, फलोत्पादन, कृषी विज्ञान केंद्र बळकटीकरण आणि नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन यांचा समावेश आहे। अखेर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा मार्ग मोकळा, निधी वितरणाला मंजुरी। जर पाहायला गेलं तर यंदा या अनुदानाची 5685 कोटी रुपये आणि पुरवणी मागणीतील 2750 कोटी रुपये अशी एकूण 8434 कोटी रुपये इतकी तरतूद महावितरण कंपनीसाठी करण्यात आली आहे। त्यानुसार आता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा मार्ग मोकळा झालेला असून निधी वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील बातमी आलेली आहे। त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ई पीक पाहणीसाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत, शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करून घेण्याचे आव्हान। आता जर पाहायला गेलं तर सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी या मोबाईल ॲपचा वापर करून
पीक पाहणी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदवावी असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे। कारण की जे शेतकरी आता ई पीक पाहणी करणार आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आगामी काळामध्ये पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे पैसे हे जमा होणार आहेत। त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या पिकांची ई पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पीक विमा संदर्भातील बातमी। पीक विमा वाटप अपडेट। बीड, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होत आहे। तसेच बीड, बुलढाणा, यवतमाळ आणि नांदेड या 4 जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती म्हणजेच फक्त पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। पीक विम्यासंदर्भातील बातमी। 437 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर। परभणी, धाराशिव, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। आता जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, कोणत्याही जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची बातमी आली की ती आपण तुम्हाला कळवत असतो। त्याचनुसार आता परभणी आणि धाराशिव या 2 जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहूया। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांनो, 72 तासांमध्ये कळवा पिकांचे नुकसान। पीक विमा योजना, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान। आता जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन व खरीप कांदा व इतर पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत विमा कंपनीस पिकांच्या नुकसानीबाबत सूचना कराव्यात असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळेल। सोयाबीनला 5,000 रुपयांपेक्षा अधिकचा दर ठेवण्याचे प्रयत्न। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। आता जर पाहायला गेलं तर यंदाच्या हंगामामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 5,000 रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळावा यासाठी आपले आग्रही प्रयत्न सुरू आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबत सकारात्मक चर्चाही झालेली आहे। राज्य सरकार सोयाबीनच्या भावाबाबत गंभीर असून केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे। मोठी बातमी। कांद्याचे दर वाढल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय। 35 रुपये किलो दराने विकणार कांदा। आता जर पाहायला गेलं तर कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत। दिल्ली NCR मध्ये आता सरकार 35 रुपये किलो दराने कांद्याची विक्री करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। सिंदखेड राजा येथे तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनास सुरुवात। जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। पीक विमा, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिलेली आहे। शिंदे सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा। नव्या विहिरींना 4 लाख रुपये तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार। आता जर पाहायला गेलं तर राज्य मंत्रिमंडळाची आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणार आहे। गुडघाभर पाणी भरल्याने शेतातून मनोज जरांगेंचा थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंना फोन। आता जर पाहायला गेलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली। पाहणी करताना मनोज जरांगे यांनी थेट कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाच फोन लावला। यावेळी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे। दरम्यान सरसकट शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिल्याचे देखील मनोज जरांगे यांनी सांगितले आहे। नाफेड NCCFच्या हस्तक्षेपामुळे कांदा दरामध्ये घसरण। शेतकऱ्यांचा आरोप। क्विंटल मागे 250 ते 400 रुपयांचे नुकसान। सध्या जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नी घेतलेल्या गेल्या 1.5 वर्षातील विविध घोषणांमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले। आता शेतकऱ्यांना दराचा काहीसा दिलासा मिळत असताना केंद्र सरकार खरेदी केलेला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। धन्यवाद।